नाम हा जो शब्द आहे इट इज अ संस्कृत वर्ड, संस्कृत शब्द आहे. मराठीत काय म्हणतात? नाव. तुझं नाम काय आहे असं म्हणत नाही, तुझं नाव काय आहे. ओके. आणि इफ समबडी आस्क यू अ क्वेश्चन रिगार्डिंग युअर नेम, ज्याला आपण सेल्फ इंट्रोडक्शन असं म्हणतो, जर समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर मोस्ट ऑफ द पीपल असं म्हणतात की माय सेल्फ फलाना फलाना किंवा फलानी फलानी. म्हणजे माय सेल्फने कधीच सुरुवात करू नका. तुमचं नाव सांगायचं असेल तर 3 पद्धतीने नाव सांगू शकता. एक, समजा आय एम, तुझं नाव काय? आकाश. आडनाव? कोंढरे. कोंढरे का फक्त कोंढरे? कोंढरे. आय एम आकाश कोंढरे, माय नेम इज आकाश कोंढरे, धिस इज आकाश कोंढरे किंवा आकाश कोंढरे. 4 पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं नाव सांगू शकता. माय सेल्फने सांगायचं नाही. तर ते आहे नाम. नाउन म्हणजे काय, काल तुम्हाला मी बरंचसं सांगितलेलं आहे. कशाचंही नाव म्हणजे काय? नाव. कशाचंही नाव, त्याला आपण नाम म्हणतो. मराठीमध्ये तुमच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने व्याख्या केलेली आहे, तशी व्याख्या इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे अ नाउन इज अ नेम ऑफ अ पर्सन, अ थिंग, अ प्लेस, अन ॲनिमल ऑर अ क्वालिटी. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं, कुठला एखादा व्यक्ती असो, व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल, प्राणी असेल, गुण असेल, म्हणजे क्वालिटी असेल, त्याचं जे एक नाव असतं आपण त्याला काय म्हणतो? नाउन असं म्हणतो. ओके, मराठीमध्ये नाम. ओके. तर त्याचे एक्झाम्पल्स भरमसाठ तुम्ही पाहू शकता. जेवढ्या कोणत्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नावं डोळ्यासमोर आणा. तुमचे मित्र, तुमचे पाहुणे, तुमचे शेजारी, तुमचे दुश्मन, सगळ्यांची नावं ही नामामध्ये येतात. जेवढी काही ठिकाणं आहेत, जिल्हे, तालुके, शहर, नामामध्ये येतात. जेवढ्या काही वस्तू आहेत तुमच्याजवळ आसपास, नामामध्ये येतात. जेवढे काही प्राणी आहेत जगामध्ये ते नामामध्ये येतात. जेवढे काही पक्षी आहेत ते सगळे नामामध्ये येतात. जेवढ्या काही क्वालिटीज आहेत, म्हणजे ती वेदर इट इज गुड क्वालिटी ऑर बॅड क्वालिटी डझंट मॅटर. चांगला गुण असो का वाईट गुण असो, तो नामामध्येच येतो. तर ह्या सगळ्यांचा समावेश हा नाऊनमध्ये येतो. लिहा डेफिनेशन. पहिल्यांदा, a name of any person, त्यानंतर समजा प्लेस, थिंग, बर्ड, ॲनिमल or a quality is called noun. Is called noun. घ्या, मराठीमध्ये लिहा. कोणत्याही कोणत्याही व्यक्ती, व्यक्ती, ठिकाण, वस्तू, पक्षी, प्राणी किंवा एखाद्या एखाद्या क्वालिटीच्या नावास, म्हणजे गुणाच्या नावास नाम असे म्हणतात. नाम असे
म्हणतात. पहा आता, नाउन वर जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही खाली घेऊ शकता. एक्झाम्पल जर पाहायचे असतील तर पहा. समजा पहिलं काय दिलेलं आहे की पर्सन, एखाद्या व्यक्तीचं नाव. सांगा एखाद्या व्यक्तीचं नाव. तुम्ही तुमचं नाव लिहा. समजा लिहा गणेश. लिहा, गण्या लिहिलं तरी चालते. प्लेस, ठिकाण. सांगा तुमचं आवडतं ठिकाण जे तुम्ही स्वप्नातही पाहू शकत नाही. हां, गोवा, स्वर्ग. हां, आवडती ठिकाण. माझं आवडतं शहर महाराष्ट्रातलं पुणे आहे. तुमचं परभणी आहे आवडतं शहर. त्यानंतर थिंग, वस्तू. एखादी वस्तू, फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे पुस्तक प्रेमी आहात म्हणून बुक. वाचो की न वाचो सोबत असतं नेहमी. आवडता पक्षी, चिमणी. पिकॉक, राष्ट्रीय पक्षी आहे मोर. चिमणी राष्ट्रीय पक्षी नाही, आंतरराष्ट्रीय बी नाही. गावाकडचा पक्षी म्हणजे चिमण्या. ॲनिमल, आवडता प्राणी बफॅलो. हां, म्हैस. मसड म्हणायचं नाही. हां, टायगर. आवडता प्राणी, पण आवडत्या प्राण्याला आपल्याला भेटू वाटत नाही. कदाचित त्याची ना आपली भेट शेवटची भेट असू शकते. म्हणजे वाघाला मिठी मारू शकता का तुम्ही जंगलातल्या? क्वालिटी, सांगा असा एखादा गुण जो सर्वोत्तम आहे पण आपल्यात नाही. ऑनेस्टी का, प्रामाणिकपणा. आता तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल लिहिता आले पाहिजे. आता बाकीचे जेवढे काही व्यक्ती आहेत, मुलं मुली जे काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला येतील ना. आता 140 कोटी लोकसंख्या आहे देशाची, ते सगळे याच्यामध्ये येतात. प्लेसेस जेवढे आहेत, तुमचं गाव पण नाऊन मध्ये येतं. तुमचं गाव, तुमच्या मामाचं गाव, आणखीन कुठलं गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, हे सगळे ठिकाणामध्ये येतात. आता वस्तू जे आहेत, पेन असेल, बऱ्याचशा वस्तू आहेत. पेन असेल, बोर्ड असेल, मोबाईल असेल, फॅन असेल, बॅट असेल, बॉल असेल, बॅग असेल. फोन झालं, मोबाईल म्हणाल. चंडू म्हणायचे त्याला. पिकॉक. बाकीचे सगळे पक्षी, सगळे पक्षी, स्पॅरो असेल, क्रो असेल, कावळा, ते सगळे पक्षी तुम्ही इथे घेऊ शकता. बाकीचे जेवढे काही प्राणी आहेत, टायगर असेल, लॉयन असेल, एलिफंट असेल, कॅमल असेल, हे सगळे प्राण्यामध्ये येतात. आणि बाकीच्या क्वालिटी, ऑनेस्टी असेल, डिसऑनेस्टी असेल, विजडम असेल, करेज असेल, स्ट्रेंथ असेल. करेज समजा धाडस, सर्वोत्तम गुण जो आहे माणसाकडे असला पाहिजे तो म्हणजे धाडस, धैर्य. तुमच्याकडे नॉलेज आहे
परंतु ते एक्सप्रेस करण्याचं जर धैर्य नसेल, धाडस नसेल, करेज नसेल, तर त्याचा काही फायदा नाही. सो बिरबलाला जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा तो म्हणाला की करेज इज द बेस्ट क्वालिटी इन द वर्ल्ड, ऑर द करेज इज द बेस्ट क्वालिटी. समजा सगळ्यात चांगला गुण जर कोणता असला पाहिजे तुमच्याकडे तो म्हणजे धाडस. ओके, चला हे झाले नाम आणि नामाचे एक्झाम्पल झाले. आता याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे काइंड्स ऑफ नाउन. पूर्वीच्या काळी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जायचा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. म्हणजे यापैकी एखादा शब्द दिला जायचा. फॉर एक्झाम्पल की समजा प्रश्नच कसा विचारला जायचा पूर्वी सांगतो, आता येईल की नाही येईल याची गॅरंटी नाही, कारण थोडासा कॉमन आणि थोडा इझी क्वेश्चन झालेला आहे तो. असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत की जे समजा 2010-11च्या काळी येत होते, परंतु आता येत नाही, कारण की कॉम्पिटिशन आता कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे. ओके, फार पूर्वीच्या काळामध्ये, फार पूर्वी म्हणजे एवढे बी पूर्वी महात्मा गांधीचा काळ नाही, 10-15 वर्षाखाली. आता एक एक्झाम्पल दिलं समजा मी तुम्हाला की मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई इज अ बिग सिटी. आता समजा अंडरलाईन केलेला आहे मुंबईच्या खाली किंवा सिटीच्या खाली. मुंबईच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे की मुंबई या शब्दाची जात ओळखा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. मग आता मुंबई जे आहे ते ठिकाणाचं नाव आहे, बरोबर आहे की नाही, स्थळाचं नाव आहे, आणि स्थळाचं नाव कशात जातं, नाऊन मध्ये जातं. या टाईपचे प्रश्न पूर्वी यायचे. किंवा सिटी जी आहे, शहर, हे कॉमन नाऊन मध्ये जातं, हे पण नाऊन आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जेवढे काही शब्द आलेले आहेत त्यातले नाउन्स कोणते हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओके, कारण तोही प्रश्न जो आहे विचारला जाऊ शकतो. आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो लिहा. पुढचा पॉईंट समजून घेण्यापूर्वी नाउनशी रिलेटेड आपल्याला कुठले घटक शिकायचे आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणजे नाउन फक्त एवढंच नाही तर काइंड्स ऑफ नाउन आहे, त्याच्या पुढे आणखीन बरेचसे काही घटक आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. चला लिहा. किंवा नाउन म्हटल्यानंतर केवळ काइंड्स ऑफ नाउनच इनफ आहे का शिकणं, स्टडी करणं, तर नाही. नामाशी रिलेटेड कोणकोणते प्रकार तुम्हाला शिकायचे आहेत ते मी तुम्हाला थोडेसे इथं एका डायग्रामच्या स्वरूपामध्ये काढून देतो. आता नाउन व्यतिरिक्त पहा, नामाच्या व्याख्ये व्यतिरिक्त तुम्हाला शिकायचं आहे काइंड्स ऑफ नाउन. म्हणजेच काय, नामाचे प्रकार. किती, 5. तर हे 5 नामाचे प्रकार तुम्हाला शिकायचे आहे. त्याच्यानंतर आणखीन एक पॉइंट तुम्हाला शिकायचा आहे तो म्हणजे आता क्रमानुसार, म्हणजे तुम्ही नंबर पण घेऊ शकता, जेंडर पण घेऊ शकता, पण तो टॉपिक आहे नामाशी रिलेटेड शिकण्यासारखा. समजा नंबर आपण म्हणालो, नंबर म्हणजे काय, वचन. वचन म्हणजे एक वचन, अनेक वचन. म्हणजे नामाचे प्रकार शिकल्यानंतर याच्यामध्येच मी तुम्हाला काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, कंपाऊंड नाउन, कॉन्क्रीट नाउन, हे जे इतर काही प्रकार पडतात ना ते पण त्या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट शिकायचं आहे मित्रांनो केस. केसला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, विभक्ती. जशा तुमच्या मराठी व्याकरणामध्ये विभक्ती आहेत, किती आहेत मराठी व्याकरणात विभक्ती, 8 आहेत. प्रथमा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे, सप्तमी आहे आणि संबोधन. ऍक्च्युली ती विभक्ती नाही, कारण संबोधनाला कुठलाच प्रत्यय नाही, जसं की प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. परंतु मोहन इकडे ये, आता या वाक्यात मोहनची विभक्ती कोणती, संबोधन. आणि ही संबोधन विभक्ती इंग्लिशमध्ये व्होकेटिव्ह केस म्हणून ओळखली जाते. व्होकेटिव्ह केस म्हणजे काय, संबोधन विभक्ती. असं नाम ज्याला संबोधित केलं जातं किंवा संबोधून बोलण्याचा प्रयत्न केला जातो त्या नामाला म्हटलं जातं व्होकेटिव्ह केस. तर केसेस आपल्याला स्टडी करायच्यात. त्यानंतर पहा मित्रांनो, जेंडर नावाचा एक प्रकार आहे. आता याचा क्रम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खालीवरी आपण करू शकतो. तुम्हाला वाटलं की जेंडर आपण आधी शिकूयात, जेंडर पण शिकू शकतो. जेंडर म्हणजे काय, लिंग विचार. पण होतं असं की एक वचनी अनेक वचनी शिकलो म्हणजे कोणत्या नामाचं अनेक वचन करायचं आणि कोणत्या नामाचं अनेक वचन करायचं नाही हे आपल्या लक्षात येतं, बरोबर. त्यासाठी नंबर पहिले शिकणं गरजेचं आहे. जेंडर झाल्यानंतर पहा, आता पहा, नंबर झालं, केस झालं, जेंडर झालं.
म्हणजे वचन, विभक्ती आणि लिंग विचार हे अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहेत नामाशी रिलेटेड जे आहेत ते. या व्यतिरिक्त आणखीन एक प्रकार येतो याच्यामध्ये मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ नाउन. कोणता? फॉर्मेशन ऑफ नाउन, ज्याला आपण काय म्हणतो, नामाची निर्मिती. समजा नाम कसं तयार होतं, फॉर्म कसं होतं, क्रियापदापासून नाम कसं तयार होतं, ऍडजेक्टिव्ह पासून नाम कसं तयार होतं, किंवा नामापासून नाम कसं तयार होतं, ते आपल्याला यामध्ये फॉर्मेशन ऑफ नाउन मध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर नामाशी रिलेटेड आणखीन एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे नाउन क्लॉज. पुढे शिकणारच आहोत आपण. नामबोधक उपवाक्य. ओके. नाउन फ्रेज एक प्रकार आहे नामाशी रिलेटेड. नाउन फ्रेज काय असते, कशी असते, ते पण आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. या व्यतिरिक्त नामाशी रिलेटेड इतर जे काही प्रकार असतील जे शिकण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. तर हे एकदा काढून घ्या, म्हणजे आपल्याला एक इंडेक्स मिळेल की नेमकं काय काय कशा कशा पद्धतीने शिकायचं आहे ते. ओके. की समजा काइंड्स ऑफ नाउन, नंबर, केस, जेंडर, फॉर्मेशन ऑफ नाउन, नाउन क्लॉज, नाउन फ्रेज. यापैकी नाउन क्लॉज महत्त्वाचा प्रकार आहे. बाकीचं तरी मुलांच्या लक्षात येतं, परंतु नाउन क्लॉज जो आहे तो पटकन लक्षात येत नाही, त्यामुळे तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. घेतलं लिहून? नाही, घ्या लिहून. झालं. याच्या अगोदर कधी तुम्ही शिकलात का नामाचे प्रकार वगैरे एखाद्या बॅचमध्ये? पहिलीच वेळ आहे. शाळा कॉलेजमध्ये? हां, शाळा तर रोज अटेंड करत होतो, पण काय शिकवलं ते काय आठवण झाले मला. कॉलेजला तर पाहायचं कामच नाही. आता हा जो विद्यार्थी आहे 12वीला आहे ना, तू बोलण्याच्या नादात माईक बंद पडलं रे. हॅलो. हां, याने कॉलेज लाईफ जे आहे ते जगलं नाही का? 11वीला कुटाने करून इकडं आला तू 12वीला? म्हणजे 12वीला असताना हा कॉलेजला करंटमध्ये असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. याचे दोन कारण, एक तर त्याचं मोठं ध्येय आहे काहीतरी, या गेल्या वर्षी काहीतरी कुटाणा केलेला आहे त्याने. आलं लक्षात? हां हां, झालं तसं काही नाही ना. चेहऱ्यावर वाटत नाही त्याच्या. चेहरा भोळा भानगडी 16 असं पण होतं. गेल्या वर्षी ज्या कॉलेजला होतो तिथून काढून दिलं, मला लई मारलं, प्रियसीच्या भावानं मारलं, असं झालं तसं झालं. जाऊ द्या. गेलं नाही कॉलेजमध्ये, कुठे ते बी माहीत नाही. अच्छा, ॲडमिशन ठेवलं का त्यांनी TC काढून दिली, पाहाय जाऊन एकदा. चला, झालं का लिहिणं बोलता बोलता? हां, चला नेक्स्ट. आता आपण सुरुवात करूयात काइंड्स ऑफ नाउनला. नामाचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ नाउन असं पण म्हणू शकता. दोन्हीपैकी काही बी घ्या. टाईप म्हणण्यापेक्षा काइंड शब्द जरा सोपा वाटतो आपल्याला. नामाचे प्रकार. सांगा किती प्रकार आहेत? तसे बेसिकली 5 प्रकार लक्षात घ्यायचे. बाकी खूप सारे प्रकार आहेत. खूप सारे म्हणजे की कॉन्क्रीट नाउन काय आहे, काउंटेबल नाउन काय आहे, अनकाउंटेबल नाउन काय आहे, कंपाऊंड नाउन काय आहे. ओके. म्हणजे हे जे काही प्रकार आहेत तेही आपण शिकणार आहोत ॲट द सेम टाइम. त्यानंतर पहा, लिहा त्याच्या खाली एक वाक्य टाका. इंग्रजीमध्ये, कारण मराठीत 3 प्रकार पडतात. इंग्रजीमध्ये नामाचे एकूण 5 प्रकार पडतात.
5 प्रकार पडतात. देअर आर 5 काइंड्स ऑफ नाउन इन इंग्लिश. इन द इंग्लिश म्हणायचं का? नाही. हा इन द इंग्लिश ग्रामर जरूर म्हणू शकता. ओके, इन द इंग्लिश ग्रामर, परंतु इन द इंग्लिश म्हणायचं नाही. द इंग्लिश म्हणजे इंग्रज असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे भाषेच्या नावापूर्वी जर समजा तुम्ही द वापरले, त्याचा अर्थ त्या प्रकारचे लोक असा होतो. आपण कोण आहोत? समजा आपण मराठी भाषा बोलतो तर आपण मराठी लोक आहोत. जे हिंदी भाषा बोलणारे आहेत ते हिंदी भाषिक म्हणून ओळखले जातात. इंग्रजी भाषा बोलणारे इंग्रज, फ्रेंच भाषा बोलणारे फ्रेंच, तसं म्हणालो मी. द मराठी म्हणजे मराठी लोक, द इंग्लिश इंग्रज, द फ्रेंच लोक, द जर्मन जर्मनीचे लोक, द चायनीज गार्डनच्या पुढचे हॉटेल आठवले असते, ते फक्त चायनीज फूड आहे, म्हणजे चायनीज फूड रेस्टॉरंट वगैरे समजा. पण जर द चायनीज म्हणत असाल तर चीनचे लोक असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे तसं लिहू नका. लिहा आता ते पुढील प्रमाणे. असं जर लिहिलं असेल, नामाचे 5 प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे. नंबर 1 सांगा कुठला प्रकार? कॉमन नाउन, ज्याला तुम्ही सामान्य नाम असं म्हणू शकता. नंबर 2 प्रॉपर नाउन, विशेष नाम. नंबर 3 कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम म्हणू शकता. मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक. लास्ट वन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक किंवा मराठी व्याकरणात याला म्हणतात पहा धर्म किंवा गुणवाचक नाम. धर्मीवाचक, धर्म म्हणजे गुण समजा, त्या अर्थाने. आता एक कॉमन शब्द तुम्हाला आढळत आहे, नाउन. त्याच्या अगोदरचे शब्द बदलत आहे, म्हणजे हे नामाचे प्रकार आहे. सगळे नाम एकत्र केले आपण, पण नेमकं कोणतं नाम कोणतं याचं जे क्लासिफिकेशन असतं ते क्लासिफिकेशन तुमच्या समोर आहे. कॉमन नाउन कोणते आहेत, प्रॉपर कोणते आहेत, कलेक्टिव्ह कोणते आहेत, मटेरियल कोणते आहेत आणि अबस्ट्रॅक्ट कोणते आहेत. बघा, हे ओळखायला तर फार सोपं आहे. म्हणजे आजकालच्या स्टुडंट्सला नामाचे प्रकार ओळखणं फार सोपं झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा यांचा अभ्यास का करायचा? तुम्हाला सांगतो की आर्टिकल्स हा जो टॉपिक आहे, ज्यांना आपण मराठीत उपपदे असं म्हणतो, हे आर्टिकल फक्त आणि फक्त नामापूर्वीच वापरले जातात. बरोबर आहे? आर्टिकल्स नामापूर्वीच वापरले जातात. मग कोणत्या नामापूर्वी आर्टिकल्स येतात आणि कोणत्या नामापूर्वी आर्टिकल्स येत नाहीत हे स्टडी करणं गरजेचं आहे. आता समजा मी म्हणालो तुम्हाला की सामान्यपणे पदार्थवाचक नामापूर्वी आर्टिकल्स येत नाहीत, तर तुम्हाला हे तर माहीत पाहिजे पदार्थवाचक नाम म्हणायचं कशाला. तुम्हाला मी सांगितलं की प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन, अबस्ट्रॅक्ट नाउन या तिघांपूर्वी जनरली आर्टिकल येत नाही, तर मग या तिघांचा अभ्यास पाहिजे ना तुमचा. तिथल्या तिथं फार कमी जणांना कळतं. असं आहे का? चला ठीक, पटकन कळतं, पण सगळ्या जणांना कळत नाही. त्याच्यानंतर समजा वाक्यरचना तयार करत असताना कोणत्या नामाचं अनेकवचन करायचं आणि कोणत्या नामाचं अनेकवचन करायचं नाही हे माहीत पाहिजे की नाही. त्यासाठी नामाचे प्रकार शिकणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला म्हणणार की सामान्यपणे प्रॉपर नाउनचं अनेकवचन करायचं नाही. उदाहरणार्थ मोहन्स म्हणायचं नाही,
बरोबर आहे. तुमचं जे काही नाव आहे, गोपाल नाम आहे समजा, गोपाल्स म्हणता येतं का? हॅलो गोपाल्स, हाऊ आर यू? त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो. गोपाल्स म्हणजे अपॉस्ट्रॉफी एस आहे असं ते इंग्लिश समजणारी व्यक्ती किंवा बोलणारी व्यक्ती घेऊ शकतो. गोपाल्स म्हणजे गोपालचं काहीतरी आहे का? असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे मग आपल्याला कळतं की प्रॉपर नाऊनचं अनेकवचन करायचं नाही. एका सिच्युएशनमध्ये प्रॉपर नाऊनचं अनेकवचन केलं जातं. ते सिच्युएशन असं आहे, की जर तुमच्या वर्गामध्ये एकाच नावाचे 4-5 मुलं असतील. समजा हा वर्ग आहे आणि या वर्गामध्ये 4 जणांचं नाव सचिन आहे. हे समोरचे तुम्ही 4 जण समजा. आणि कोणीतरी तुम्हाला भेटायला आलं बाहेर. सचिन आहे का? मी म्हणलं आपल्या वर्गात सचिन कोण आहे? कोणीतरी भेटायला आले. मग तुम्ही 4 जण एकमेकाकडे पाहिले. म्हणजे सचिन, 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 सचिन. मग इथं थोडंसं सचिन कॉमन नाऊन सारखं झालं. जसं आपण म्हणतो बॉय, 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 स्टुडंट, स्टुडंट, स्टुडंट. हे कॉमन नाऊन झालं की नाही? कारण चौघांना एकच नाम वापरायलो म्हणजे ते कॉमन झालं. मग आय कॅन से की देअर आर 4 सचिन्स इन धिस क्लास. या वर्गात 4 सचिन आहे. विच वन डू यू वॉन्ट? तुम्हाला कोणता पाहिजे? मग ते म्हणेल की त्याचं वर्णन करेल. इकडून कान कातरलेला आहे जरा असा काहीतरी असं. त्या टाईपमध्ये मग तू सचिन बाहेर जा रे. असं होऊ शकतं. दुसरी एक सिच्युएशन आहे, दुसरं एक केस अशी आहे. आडनावाचं अनेकवचन करून त्यापूर्वी जर द वापरलं, तिथे एक प्रॉपर नाऊनचा आणि म्हणजे सरनेमचं अनेकवचन होतं. उदाहरणार्थ आपलं जे आडनाव आहे ते प्रॉपर नाऊनमध्ये जातं. प्रॉपर नाऊनचं अनेकवचन होत नाही. पण जर समजा तुम्ही म्हणाले द अंबानीज, म्हणजे इथं मी काय केलं की अंबानी या नावाचं पहिले अनेकवचन केलं. अंबानी या नावाचं अनेकवचन केलं अंबानीज. ओके. आणि त्याच्यापूर्वी द वापरलं. द अंबानीचा अर्थ होतो अंबानी कुटुंबातील किंवा घराण्यातील सर्वजण. द अंबानीज आर बिझनेसमॅन. अंबानी कुटुंबातील सर्वजण उद्योगपती आहे. दुसरं एखादं फेमस आडनाव सांगा भारतातलं. हा, पाटील. हा, गांधी. द गांधीज. गांधी घराण्यातील सर्वजण पॉलिटिशियन्स आहेत. द पाटील्स. पाटील्स कोण आहेत? फार्मर्स. म्हणजे क्षेत्र असं फिक्स नाही. बऱ्याचशा शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या पाटलांच्याच आहेत. बरेचसे आमदार पाटीलच आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे पाटील शेतकरी बी आहेत. म्हणजे क्षेत्र असं फिक्स नाही. पण मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत म्हणजे पाटील कुटुंबीय जे आहेत जास्त करून शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये. जमीनधारक आहेत. आणि फार पूर्वीचा जो काही इतिहास आहे, देशमुखी किंवा पाटीलकी मिळायची. विशिष्ट गाव असायचे, त्या गावाची संख्या याला देशमुखी दिली समजा. देशमुख म्हणजे सुपर माणूस जरा, आणि त्याच्या अंडरमध्ये पाटील समजा, त्याच्या खालचा. म्हणून काही ग्रामीण भागामध्ये आजही देशमुखांच्या ज्या काही मुली असतात ते पाटलांच्या घरी देत नाही. मराठा असून सुद्धा पाटलाची मुलगी करतात, पण आपली मुलगी पाटलाच्या घरी देत नाही. त्यांना कमीपणा वाटतं. मराठांमध्येच आता तुमच्या बसलेल्यापैकी बरीच जण असतील 50% मुलं, तुम्ही समजू शकत असाल मी काय म्हणालो ते. म्हणजे आमच्यातला वरचा क्लास म्हणजे देशमुख आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. किंवा आता तर काही राहिलंच नाही समजा. ते इंटरकास्ट मॅरेजेस एवढे होत आहेत. शाळा कॉलेजेसला मुलं जे आहेत ज्या पद्धतीने ओपनली वागत आहेत. बरं, खास करून मुली ज्या आहेत कॉलेजला गेली की वापस येईल की नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. धाकधुकच आहे. आली का? आली. 1 तास जरी उशीर झाला मुलीला घरी यायला परेशान होतो. कुठे गेली? म्हणजे 50% मुलींनी बापाला लग्न करायचं कामच ठेवलं नाही, गेल्या पळून. मग असं जर समजा वातावरण वाढत असेल तर तिथं कशाची मातीची कास्ट हो? पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीजमध्ये कास्ट फॅक्टरच नाही. नोबडी आस्क यू युअर कास्ट. पण ही गोष्ट विचारली जाते की तू करतो काय, तुझं कर्तृत्व काय आहे. जातीने महान आहे बाबा.
पण काम जर समजा शून्य असेल तर काय कामाचं? जातीने कनिष्ठ आहे पण काम जर वरच्या दर्जाचं असेल तर त्याचा सन्मान आहे कुठं? पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. म्हणून हळूहळू हा प्रकार घटत चाललेला आहे. मग तसं सांगतोय त्या पद्धतीने की आडनाव असेल, समजा द पाटील्स असतील तर द पाटील घराण्यातील सर्वजण, ओके, किंवा तुमचं आडनाव कोंढरे, द कोंढरेज वेलकम ऑल ऑफ यू. कोंढरे कुटुंबातील सर्वजण आपलं हार्दिक स्वागत करत आहेत. सुस्वागतम फलानं बिस्तानं फलानं. ते लग्न या ठिकाणी सालमोटेज जे आहेत, द सालमोटेज, साले मोठे म्हणून नका करायचं. कोण्याच अँगलनं मोठे दिसेन झाले ते, साले छोटे म्हणू शकतात. तर तुमचं आडनाव जे आहे, फरक फक्त काही जणांचे आडनाव जे आहे की प्राण्यांच्या आडनावाचे, कोलेज, लांडगेज, उंदरेज, डुकरेज, वाघमारेज, वाघज, शेंडी उडवेज, हे सगळे आडनाव. वेडे आणि पिसे सुद्धा आडनाव आहे, द वेडेज, द पिसेज, असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. तेव्हा मग आता हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे की नामाचे प्रकार माहीत पाहिजे ना, कशाचं अनेक वचन करायचं कशाचं करायचं नाही माहीत पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप करू शकता. म्हणून हे स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. तर लिहा, यातला पहिला प्रकार आपण सुरू करूयात. हे तर मराठीवरून तर कळत असेल ना, सामान्य म्हणजे सामान्य, विशेष म्हणजे विशेष, समूह, ग्रुप. पदार्थ म्हणजे सगळे पदार्थ जे आपण खातो पितो फेकून देतो. भाववाचक म्हणजे अबस्ट्रॅक्ट म्हणजे अदृश्य, अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला डोळ्याने दिसत नाही त्याला अबस्ट्रॅक्ट म्हणायचं. घ्या, पहिला प्रकार टाका. नंबर 1, कॉमन नाउन. काय म्हणायचं याला? सामान्य नाम. सामान्य म्हणजे कॉमन या अर्थी, साधारण नाम लिहिसाल. कॉमन म्हणजे काय? अशी एखादी गोष्ट जी की सगळ्यांकडे आहे, दॅट इज कॉल्ड कॉमन. उदाहरणार्थ मी म्हणालो माझ्याकडे मोबाईल आहे, हा, भले जिओचा एवढा बारीक असेल, तुम्ही डायल केलेल्या नंबरची सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे कारण त्याने रिचार्ज केलेलं नाही, असा का असे ना, परंतु फोन तर आहे की नाही प्रत्येकाकडे, ते कॉमन झालेलं आहे. हा, त्यातले जे काही थोड्या वरच्या ब्रँडचे जे फोन आहेत ते कॉमन नाही. उदाहरणार्थ आयफोन किती जणांकडे तुमच्यापैकी? हा, नाही ना, माझ्याकडे तर आहे, माझ्या व्यतिरिक्त कुणाकडे नाही? अवकातीचं नाही रे, असं काय नाही, येईल ना एक दिवस. मेसवाल्याची उधारीच राहिली म्हणावं साहेब. कशाचा आयफोन आणि कशाचं काय, जे आहे त्याच्यातच रिचार्ज करणं होईल. आलं लक्षात? मग कोण्या भिंती पुढे उभं राहून तिथं वायफायवर कार्यक्रम चालू आहे आपला. पासवर्ड काय रे? हॉटस्पॉट सोड. आलं लक्षात? तर आयफोन कॉमन नाही, ते विशेष आहे. मग असं वर्गामध्ये प्रत्येकाला मी स्टुडंट म्हणू शकतो, तुमच्यापैकी प्रत्येकाला बॉय आणि तुमच्यापैकी प्रत्येकीला गर्ल म्हणू शकतो, म्हणजे हे झालं कॉमन. परंतु जर एक नाव मी या ठिकाणी उच्चारलं, ते नाव कोणतं असेल, समजा तुकाराम, तर ज्याचं आहे त्याच्याकडेच आपलं लक्ष जातं, म्हणजे ते स्पेशल आहे. जसं पूर्ण वर्गात एकच आयफोन आहे त्याच्याकडे लक्ष आहे, जसं या वर्गामध्ये तुकाराम नावाचा जो मुलगा आहे त्याच्याकडेच लक्ष जातं. तुमच्यामध्ये चिमणाबाई हे का कोणी, समजा ना, मुलीचं नाव आठवणं पटकन लक्ष. राधा, समजा जिचं नाव राधा आहे तिच्याकडेच लक्ष जातं, म्हणजे ते प्रॉपर आहे, विशेष आहे. ओके, म्हणजे कॉमन नाउन म्हणजे काय? असं नाम, अशी एखादी गोष्ट जी की सगळ्यांना लागू करता येते, दॅट इज कॉल्ड कॉमन. डेफिनेशन लिहा, राईट डाऊन. मराठीत लिहा का इंग्लिश, दोन्हीमध्ये सांगायचं? पहिले मराठीतच घ्या. एकाच गटातील
किंवा एकाच वर्गातील प्रत्येक सदस्याला ज्या एका नावाने संबोधले जाते त्यास कॉमन नाउन असे म्हणतात. आता पहा, मी तुम्हाला इथं काय दिलंय की एकाच गटातील एकच गट म्हणजे या ठिकाणी ग्रुप, वर्ग म्हणजे त्या जातीचे लोक, प्राणी, पक्षी असं काही बी घेऊ शकता. ओके, त्यातील प्रत्येकाला जे एकच नाव वापरलं जातं. हा, आता समजा ग्रुप मी म्हणालो, चला आपला व्हॉट्सअपचा ग्रुप घ्या. व्हॉट्सअप ग्रुपमधील प्रत्येकाला आपण कोण्या नावाने उद्देशतो? ग्रुपमधील प्रत्येकाला मेंबर की नाही? म्हणजे मेंबर काय झालं? कॉमन नाउन. आता आपला क्लास आहे, क्लासमधील प्रत्येकाला आपण कोण्या एका शब्दाने उच्चारतो किंवा संबोधतो? स्टुडंट. मग स्टुडंट काय झालं? कॉमन नाउन. म्हणजे गट आहे, त्या गटामध्ये काही व्यक्ती आहेत किंवा काही वस्तू आहे, परंतु प्रत्येकाला एकच नाव यूज केलं जातं, त्याला म्हटलेलं आहे कॉमन. क्लासमधल्या प्रत्येकाला एकच कॉमन शब्द वापरायचा स्टुडंट, दॅट इज कॉमन नाउन. ग्रुपमधील प्रत्येकाला एकच शब्द वापरायचा मेंबर. कमिटीमधील प्रत्येकाला एकच शब्द वापरायचा मेंबर. आता समजा टीम आहे, टीम मधील प्रत्येक सदस्याला आपण काय म्हणतो? प्लेयर म्हणतो की नाही? खेळाडू. मग प्लेयर काय झालं? कॉमन नाउन. थोडक्यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता की समूहवाचक नामातील प्रत्येक सदस्याला जे एक नाव वापरलं जातं, दॅट इज कॉल्ड कॉमन नाउन. म्हणजेच असा एखादा ग्रुप असतो ज्यातील सदस्यांमध्ये काहीतरी कॉमन क्वालिटी असते. जसे की तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच कॉमन क्वालिटी की तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, बरोबर आहे, म्हणून तुम्हाला स्टुडंट बनता येतं. तर मग हे झालं मित्रांनो कॉमन नाउन. तसंच समजा इतर कॉमन नाउनचे उदाहरणं समजा, हे जसं की मेंबर, स्टुडंट, प्लेयर हे झाले. तुम्हाला ते एक्सप्लेन करून दिले मी की त्या गटातील प्रत्येक सदस्याला आपण कसं काय म्हणू शकतो. तसं बाकीचे जे काही कॉमन नाउन आहेत त्याच्यामध्ये पहा, एक्झाम्पल जर समजा तुम्हाला दिले तर बॉय आहे, गर्ल आहे, मॅन आहे, हे व्यक्तिवाचक समजा. आता वस्तुवाचक मध्ये कसं? पेन आहे, बुक आहे, फॅन आहे. त्यानंतर सिटी हे नाम आहे कॉमन. विलेज हे सुद्धा कॉमन नाउन आहे. त्यानंतर हे ठिकाणाशी दर्शक झाले. आता काही प्राणीवाचक समजा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, जसं की पहा डॉग, काऊ, एलिफंट, कॉमन आहे नाव. किंवा एखाद्या पक्षाचं नाव लिहू शकता, स्पॅरो, कॉमन नाउन आहे. फ्रूट मध्ये समजा ऍपल कसं नाम आहे? कॉमन आहे. मँगो कसं नाम आहे? कॉमन आहे. त्यानंतर समजा फेस्टिवल, सब्जेक्ट विषयार्थी, लँग्वेज, डिसीज, गेम, डिसीज हे कॉमन नाउन आहे. रोग कसं? पहा, कॅन्सर, डायबिटीज, सांगा रोगाची नावं.
कॅन्सर इथं येत ना कुठे, कोरोना, कॅन्सर, डायबिटीज, कोरोना, नाही शुगर आणि डायबिटीज एकच ते. एड्स एड्स, त्यानंतर HIV एकच समजा ते. हां, टायफॉइड एक आहे, मलेरिया आहे, लवेरिया आहे, प्रेमरोग आहे का? नाही. तर या सगळ्यांना तुम्ही एकच शब्द वापरू शकता, तो म्हणजे डिसीज. सांगा तुमचा आवडता रोग. कोरोना, नाही नको बाबा. काही ठिकाणी त्याचे लक्षणं आढळून यायलेत मला वाटते कोरोनाची. पाहिलं, मास्क, पीपल आर विअरिंग मास्क, लोक मास्क वापरत आहे. तर नंतरच्या काळामध्ये मास्क वापरणं, आता कोरोना गेल्यानंतरही काही जणांनी मास्क वापरणं कंटिन्यू केलं. म्हणजे मास्क वापरण्याचे फायदे अनेक होते. म्हणजे त्यामध्ये त्याचा काही जणांचा लुक चांगला दिसत होता मास्क वापरलं, फक्त आईज ओनली, डोळे. आणि दुसऱ्या काही समजा तुमचे काही विकनेसेस, एखाद्याचे दात बाहेर आहेत, समजा एखादीचे दात बाहेर आहेत, हा हा काय, मास्क लावल्यानंतर त्या मुलीचे दात दिसत नाही आणि तुम्ही फिदा झाले तिथंच लक्षात. नंतर मास्क पाणी पिताना तुम्ही तिला पाहिलं आणि ते दंतासूळ तिचा बाहेर दिसला, मरतो रे बाबा म्हणतील एवढे दात पाहून. कचकन चावली एखाद्या दिवशी तर एवढे दात बाहेर दिसलेत नाही, मास्क घातलेला होता. अँड लव्ह ॲट फर्स्ट साईट पाहिल्याबरोबर तुम्ही प्रेमात पडले. तसं करायचं नाही. तिला मास्क काढ म्हणायचं, बोल म्हणायचं, तोत्री आहे, बोबडी आहे, दात आहेत, बाहेर आहेत का, आत आहेत का, नाहीतच. यासाठी मुलीचा इंटरव्ह्यू घेतला जातो. जेव्हा मुलगी बघायला जातात तेव्हा सगळं चेक केलं जातं. लंगडी चढायली का, फेगडी आहे का, बहिरी आहे का, तोत्री आहे का. तुझं नाव काय, तर लाधा म्हणून आहे ना तिने. हां हां, तर त्या पद्धतीने. तर ती नंतर फॅशन आली होती बा मास्कची, पण आता काही जण घालतायत असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ते पुन्हा लक्षण येऊ शकतात. तर आहेत सगळे डिसीज. सब्जेक्ट किती येतात विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, प्रत्येकाला सब्जेक्ट. लँग्वेज, मराठी, हिंदी, इंग्लिश, प्रत्येकाला लँग्वेज. मँगो, मँगो प्रॉपर नाऊन नाही, कॉमन आहे. जसं की उन्हाळ्यामध्ये हां पहा, मँगो दिसायले का, काय समोसा दिसायला येते का लक्षात. हे हापूस आंबा आहे समजा, हे केशर आहे, हे दशेरी आहे, हे आपल्या गावाकडचा आहे फुकट मिळणारा बोटी आंबा. पण या चौघांना तुम्ही काय म्हणता, मँगो 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 मँगो, म्हणजे मँगो झालं कॉमन नाव. तसंच फेस्टिवल, सण, उत्सव, दिवाळी असेल, ईद असेल. ॲपल, आता फळ, त्याच्यामध्ये ॲपलमध्ये पण व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जाती आहेत. स्पॅरो, चिमणी, चिमणीमध्ये प्रकार आहेत का काही, चिमण्यांमध्ये पण असतील प्रकार, प्रत्येक म्हणजे प्राण्याच्या जातीमध्ये प्रकार आहे. त्या पिवळ्या चिमण्या काही काही ठिकाणी दिसतात पहा, त्यांना लहानपणी आम्ही लग्न झालेल्या चिमण्या म्हणायचो, बरोबर आहे. हां, त्यानंतर एलिफंट, हत्ती, काऊ, डॉग. म्हणजे होतं असं दुसरं कॉमन नाऊन कसं की तुम्हाला दिसल्या समजा 4-5, प्रत्येकीला तुम्ही स्पॅरो 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 म्हणता. काऊ, गाईमध्ये प्रकार आहेत, डॉग डॉग डॉग, व्हिलेज, सिटी सिटी सिटी. फॅन इथं 4 आहेत, 5 आहेत, प्रत्येकाला फॅन फॅन. पुस्तकं वेगवेगळे आहेत पण प्रत्येकाला बुक. पेन वेगवेगळा आहे प्रत्येकाकडे, माझ्याकडे हा आहे, तुमच्याकडे 2 वाला 5 वाला सापडलेला, चोरून आणलेला, उसना घेतलेला, प्रत्येकाकडे आहे की नाही. पेन कॉमन नाऊन, मॅन 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 कॉमन नाऊन, गर्ल 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 कॉमन नाऊन, बॉय 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 कॉमन नाऊन. तर हे सगळे कॉमन नाऊन आहे. तर कॉमन नाऊनशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे. हे एक्झाम्पल झाली का लिहिणं, थोडंसं जरी समजलं तरी लक्षात येतं पहा कॉमन नाऊन म्हणजे काय. त्याच्या खाली एक वाक्य टाका. आता आले का घुगे सर, खाली एक वाक्य टाका. कॉमन नाऊन पूर्वी अ अँड लिहिसाल नाही तर अ अँड तसेच. पहा
अ ऑब्लिक अँड, तसेच दचा उपयोग केला जातो, दचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या एकवचनी सामान्य नामाचा उच्चार हा व्यंजनापासून होतो त्यापूर्वी आपण काय घेतो, अ घेतो. ज्या एकवचनी सामान्य नामाचा उच्चार स्वरापासून होतो त्यापूर्वी आपण काय घेतो, ॲन घेतो. आणि एकवचनी तसेच अनेकवचनी दोन्ही टाईपच्या नामापूर्वी आपण द घेऊ शकतो. द बुक पण म्हणू शकता आणि द बुक्स पण म्हणू शकता. स्वराने सुरू होणाऱ्या नामापूर्वी पण द वापरू शकता, व्यंजनाने सुरू होणाऱ्या नामापूर्वी सुद्धा तुम्ही दचा उपयोग करू शकता. तर उद्या आल्याबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो कॉमन नाऊनशी रिलेटेड. त्यानंतर आपण प्रॉपर नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करूया. चालतं? ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमारो. इंग्लिश बोलायला लागले तुम्ही.